सकाळ झाली आणि उठताच एक आपुलकीचं दृश्य पाहायला मिळालं. आजोबा आमच्यासाठी नारळ सोलत होते. त्या साध्या कृतीतही किती प्रेम आणि जिव्हाळा होता. अंगणात कोंबडींची लहान पिल्लं इकडे तिकडे पळत होती, अगदी गोंडस निरागस. ती सकाळ मनात साठवून ठेवावी अशी होती. निघायला थोडा उशीरच झाला, पण शेवटी सुरू झाला आपल्या परतीचा प्रवास. गाडी रस्त्यावरून धावत होती आणि मन मागील काही दिवसात रमलेलं होतं. कोकणातील सुंदर निसर्ग, वळणदार रस्ते, हिरव्या डोंगरांच्या खुशीतून जाणारा प्रवास, प्रत्येक दृश्य जणू डोळ्यात साठवून ठेवावं असं. परतीचा प्रवास नेहमीच थोडा भावुक असतो, कारण आपण ठिकाण मागे सोडतो पण आठवणी कायम सोबत घेतो. हळूहळू संध्याकाळ गडद होत गेली. ती शांत मंद संध्याकाळ मनाला वेळ लावत होती. जणू काही ती संपूच नये असं वाटत होतं. रात्री जेवणासाठी थांबलो तेव्हाच नजरेस पडली एक आकर्षकपणे सजवलेली मोटरसायकल. ती पाहताच मनात पुन्हा रस्त्याची ओढ जागी झाली. रायडरची ओळख त्याच्या गाडीवरूनच कळते असं म्हणतात आणि ते खरंच वाटलं. जेवण आटपून आम्ही पुन्हा रात्रीच्या प्रवासाला निघालो. शांत रस्ता, समोर पसरलेले अंधार आणि मनात समाधान. या काही दिवसात आम्ही फक्त प्रवास केला नाही तर क्षण जगलो, माणसं भेटली आणि आठवणी गमावल्या. एक प्रवास संपलाय, पण प्रत्येक शेवट नवीन सुरुवातीची चावळ देऊन जातो. पुन्हा भेटूयात अशाच एका रस्त्यावर नवीन अनुभवांसोबत. तोपर्यंत मनापासून जगा आणि प्रवास कधीच थांबवू नका.